सो बघू शकता आज बनवणार आहे मी ब्रेड. तर बघू शकता अंड्याचे पण बनवत आहेत आणि मी आज बेसनाचे बनवलेत. एवढे मस्त झालेत आणि टेस्टीला तर एकदम छान झालेत. तर चला आता ह्याला काय काय साहित्य लागणार आहे ना ते बघूया. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आज काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा, मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे. तर आता ह्याची साल वगैरे सगळी काढली. आता आपण ना बारीक कट करून घेऊयात. आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 4. मला वाटतं ह्या जास्त होतील. तर आत्ता लाईट गेली आहे. चला बॅटरीमध्ये चार्जिंग आहे तर बनवायला घेऊयात. तर मी आज बनवणार आहे ब्रेड. तर आज मी नवीन रेसिपी बनवणार आहे. मी एकदा नाही ब्रेडची रेसिपी अंड्यासोबत बनवली होती. तर आता मी व्हेज बनवणार आहे, म्हणजे बेसनासोबत बनवणार आहे. तर आमचं हे ब्रेड आहे ते काढून घेतो. आता आपल्याला जेवढे बनवायचे आहेत ना तेवढेच काढायचे आहेत. तर आता मी 2 घेतले. ते झाल्याच्या नंतर बाकीचे बनवूया. कारण की मला एकटीलाच बनवायचे आहेत. मला जास्त आवडतात, बाकीचे कोणाला नाहीत आवडत. त्यामुळे मी 2च घेतले. तर त्यासाठी कांदा आहे तो आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला आपल्याला आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि ह्याला कोथिंबीर असती तर अजून छान दिसलं असतं आणि टेस्टीला पण लागलं असतं. पण आता कोथिंबीर नाही तर म्हटलं जाऊ दे. हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो घालून बनवूया. हिरवी मिरची पण आपल्याला काय करायची, अशी क्रॉस कट करायची. मला दाखवते नंतर केल्याच्या नंतर. आणि वाटलंच तर त्यातलं बी काढून टाकायचं, कारण की नाही खूप तिखट आहे हिरवी मिरची आहे ती. मला वाटते 2च घ्यावा, कारण की खूप जास्त तिखट आहे. आणि मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं तिखट पण टाकणार आहे, त्यामुळे 2 घेते किंवा 3 घेतल्यात. म्हटलं एक नको, जास्त तिखट आहे वाटायला. आणि आता कांदा छान कट करून घेतलाय बारीक, म्हणजे होईल. लाईट नसली ना की काही सुधरत नाही. आता टोमॅटो आहे, दुसऱ्या भाजीला काही काढला होता त्यातलाच थोडासा ठेवला आहे. तर टोमॅटो पण मी बारीक कट करून घेते. मला वाटतं एवढ्यामध्ये ना 4 ब्रेड आहेत ते 4 बसतील, कारण की म्हणजे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची थोडीशी जास्त झाली त्याच्यामुळे. तर बघू, पण एकदम बारीक मस्त कट केलाय. तर चला आता काही काही साहित्य लागतंय ते पण बघूयात. आता डाळीचं पीठ घेते ताटामध्ये, म्हणजे मला ह्याच्यामध्येच पीठ आहे ते भिजवायचे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच पीठ घेते. अगोदर थोडंच घेते आणि हे चांगलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अगोदर जरी चाळून ठेवलेलं असलं ना तरी पण एकदा चाळून घ्यायचं, म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत बेसनाच्या. साधारण मी एवढं घेतलंय. बघू आता, मला वाटतं बस होईल एवढं. आणि ती स्वयंपाक बनवते. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी अगोदर टाकते मीठ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं ना थोडंसं तिखट टाकते, जास्त नाही, कारण तुम्हाला हिरवी मिरची पण टाकायची. पण फक्त थोडासा छान कलर येण्यासाठी अगदी थोडंसं लाल तिखट टाकले. आणि थोडीशी हळद. आणि आता हे राहिलेले कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आणि ह्याला आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचे. मीठ वाटत असेल तर अजून आपण थोडंसं वरतून ह्याच्यात घालू शकतो. हे छान पीठ आहे, आपल्याला भिजवून घ्यायचंय.
मला वाटतं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे ना ते कमी पडेल. खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचं. आता मी हे छान मिक्स करून घेतले. एकदा टेस्ट करते मीठ कमी जास्त आहे का, वाटल्यास थोडंसं कमी असेल त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. सो थोडंसं मीठ आणि तिखट आहे ते पण मी अजून थोडंसं ह्याच्यामध्ये मिक्स केले. अजून थोडंसं पाणी टाकूयात. त्यात आपले हे मिश्रण आहे ते मस्त छान तयार झाले. आणि आता मी गॅसवरती तवा पण ठेवला आहे. तर तवा चांगला गरम झाला की आपल्याला तव्यावरती तेल सोडून घ्यायचे. आणि आता आपला तवा पण छान गरम झाला आहे. आता हे ब्रेड घ्यायचं आणि पूर्ण ह्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि थोडंसं आहे ते आपल्याला असं वरतून पण लावायचं आहे. तर ह्या साईडने मी लावलेलं आहे ना अगोदर, तर आपण डायरेक्ट तव्यावर टाक आणि तव्यावर टाकल्याच्या नंतर असं थोडंसं वरतून पण आपल्याला मिक्स केलेलं आहे कांदा टोमॅटो वगैरे ते लावायचं. आणि आता आपल्या ह्याला ना झाकण घालून ठेवायचं आहे. तर असं झाकून घालायचं की त्याला चिटकलं नाही पाहिजे. त्यासाठी एक मोठा डबा आहे तो मी अगदी 1 ते 1.5 मिनिटाच्या झाकण घालून ठेवते. आता 1.5 ते 2 मिनटं झालेत. आपण झाकण काढू आणि ह्याला ना दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया. बघू शकता झाकण वगैरे ठेवलं ना तर काय होतं की कांदा टोमॅटो आणि बेसन वगैरे आहे ना ते कच्चं नाही राहतं. त्यामुळे आपल्याला आणि छान वाफून निघतं. त्यामुळे आपल्याला झाकण घालून ठेवायचं. आता ह्या साईडने पण सेम थोडंसं मी तेल सोडले. आता ह्या साईडने पण आपल्याला 2 मिनटं झाकण घालून ठेवायचे. आता ह्या साईडने पण 2 मिनटं झाकण घालून ठेवायचं. डबा खूप गरम झाला आहे तर मी अजून थोडंसं तेल टाकते. ही जर आता मी बेसन पिठाची बनवली ना सेम ही जर अंड्याची बनवली ना तर एवढा वेळ नाही लागत आहे आणि कच्चं पण नाही. तर बेसन असतं थोडासा वेळ लागतो, म्हणजे कच्चं वगैरे नाही राहिलं पाहिजे बेसन, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. आता आपलं असं छान अजून एकदा ह्याला झाकून घालून ठेवूया. तर दोन्ही पण साईडने मस्त तेल टाकून आपण ह्याला परतून घेतले. बघू शकता एकदम मस्त छान टिफिनला वगैरे द्यायला एकदम मस्त आणि पटकन होणारी रेसिपी. मला त्याला आज द्यायची होती टिफिनला रुद्राजला, पण काय झालं की हे ब्रेड आणलेले नव्हते म्हणून म्हणजे आत्ता बनवते मी. आता उद्या सकाळच्याला त्याला टिफिनला पण बनवून देते. बघू शकता दोन्ही पण साईडने मस्त छान भाजलाय. तर आता पण हा काढूयात आणि दुसरे आहेत ना सेम असेच बनवून घेऊयात. आता ह्यामध्ये मी अजून तेल टाकते आणि आपल्याला हा पण सेम तसाच बेसनामध्ये डीप करायचा आहे दोन्ही साईडनी. आणि ज्या साईडने सगळं सारण वगैरे जो भरलेला आहे ना तो खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या साईडने ह्याच्यावर असं सेम टाकून घ्यायचं आणि परत ह्याला झाकण घालून ठेवायचं. आता मी 2 ब्रेड घेतले होते. आता अजून 1 ब्रेड होतो एवढ्या पिठामध्ये. आता ह्याला पण आपण झाकण घालून ठेवूया. स्वतः 2 मिनटं झाले. आता आपण ह्याला पलटी करून घेऊया. दोन्ही साईडने काय होतं झाकण ठेवलं ना
तर बेसन पीठ आहे ना ते छान शिजतं, कच्चं वगैरे नाही राहतं. बघू शकता पूर्ण नुसतं छान कलर आला. आता थोड्या एका साईडला पलटलं, पण खाली नाही घेता येणार आहे मला एका साईडला, त्यामुळे मी इथं झाकून ठेवते. परत एकदा असं छान खरपूस भाजलं पाहिजे, जसं की बेसनपोळी छान कलर येतो ना बेसनपोळीला, तसं छान भाजलं पाहिजे. तर एकदम मस्त छान झाली. अंड्याची पण छान होती बरं का, मस्त छान होती. मी अंड्याची पण एक वेळेस मस्त बनवली होती अशीच. बघू शकता मस्त झालेत. लाईट नाही आहे त्यामुळं मी बॅटरीचा उजेडाला दाखवते तुम्हाला. छोटी बॅटरी तिची पण आता चार्जिंग संपत आली. मस्त छान झालेत. बघू शकता एकदम मस्त छान खरपूस पण भाजत आहेत, म्हणजे कच्चे वगैरे अजिबात नाही राहते. सो 3 झालेत. अजून एक तव्यावरचं मी म्हणलं थोडंसं खरपूस भाजण्यासाठी थोडा वेळ ठेवला आहे, कारण की मला माहिती आता काही लाईट नाही येणार आहे. आज एकतर मंगळवार आहे आणि मंगळवारची लाईट नसती. सकाळी थोडा वेळ होती, पण तोपर्यंत माझं बाकीचं काम होतं ते नाही आवरलं, म्हणून मला थोडासा व्हिडिओ बनवायला, रेसिपी बनवायला थोडासा उशीर झाला. तर आता आपण काय करूयात, हे मधून कट करून घेऊयात. आत्ता रुद्राचा शाळेचा टायमिंग झाला आहे, त्याला पण शाळेतला घेऊन यायचं आहे. मस्त आल्याच्या नंतर गरम गरम खाईल. बघू शकता असं आपण क्रॉस करून पण तळू शकतो, पण मी ना म्हणजे तव्यावर जास्त बसत नाहीत ना, त्याच्यामुळं मग मी म्हटलं डायरेक्ट आपण एक एक आहे तेच तळून घेऊयात. मी ह्याच्या अगोदर पण बनवले होते, तेव्हा मी ना अंडा ब्रेड आहे ते बनवले होते. ह्यावेळेस म्हटलं आता आपण बेसनाचे बनवून बघूयात. एकदम मस्त झाले, थोडेसे गरम आहे. बघू शकता एकदम मस्त छान खरपूस भाजलाय, आणि मेन म्हणजे ना अजिबात कच्चं वगैरे अजिबात नाही राहिलं. कलर पण इतका मस्त आलाय आणि खायला पण ना एकदम छान झाले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.